पूर्ण वर्षभर 365 रेसिपी पाहत असताना 250पेक्षा जास्त रेसिपीज आपल्याला पौष्टिक शरीरासाठी कशा बनवता येईल, त्याचबरोबर डॉक्टरपासून आपल्याला दूर कसं राहता येईल हा आपला विचार असतो. त्यामुळे आपण खूप साऱ्या वेगवेगळ्या पौष्टिक रेसिपीज पाहत असतो आणि त्यामध्ये हिवाळ्यामध्ये तर अगदी सहज बाजारामध्ये उपलब्ध होणारी ही ओली हळद जी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. तर या हिवाळ्यामध्ये आपण आज हे ओल्या हळदीचं लोणचं पाहत आहोत, जेणेकरून तुम्हाला या ओल्या हळदीचं लोणचं एकदा बनवून वर्षभर स्टोअर करता येईल. तुम्ही जर स्वयंपाक करताना पौष्टिकतेचा खूप जास्त विचार करत असाल तर नक्कीच कविताज किचनला फॉलो करा, कारण पूर्ण वर्षभर न चुकता दररोज दुपारी 12 वाजता खूप पौष्टिक रेसिपी मी यूट्यूबवर शेअर करते. हाय हॅलो नमस्कार, मी कविता तुमच्या आवडत्या कविताज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण थंडी स्पेशल छान पौष्टिक ओल्या हळदीचं लोणचं करत आहोत. त्यासाठी सुरुवातीला आपण मसाला तयार करूया. लोणच्यासाठी मसाला करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी लागणार आहे 2 चमचे धने, 1 चमचा या ठिकाणी कच्ची बडीशोप, त्याचबरोबर या ठिकाणी लागणार आहे 8 ते 9 काळी मिरी, त्याचबरोबर 1 चमचा जिरं आणि या ठिकाणी थोडासा हिंग मी कुटून घेतलेला आहे, तो घेतलेला आहे. त्याचबरोबर हिंगाची तुम्हाला जर पावडर असेल तर ती तुम्ही नंतर यूज केली तरीही चालणार. आता या ठिकाणी सर्व जिन्नस आपण या ठिकाणी मंद गॅसवर अगदी 1 मिनिटासाठी फक्त शेकवून घ्यायचं. हलकंसं मॉइश्चर आपल्याला कमी करायचं, खूप जास्त भाजायचं नाही. मोहरी डाळ साधारणतः 2.5 ते 3 चमचे होईल एवढी घेतलेली आहे. आता तुम्हाला जर लोणच्यामध्ये खार जास्त आवडत असेल तर तुम्ही हा मसाला थोडासा जास्त क्वांटिटीमध्ये बनवला तरीही चालणार आहे. साधारणतः 1 मोठा आकाराचा बाउल भरून लोणचं होईल या प्रमाणामध्ये आपण हे सर्व साहित्य पाहिलेलं आहे. आपण हे मिक्सरला थोडंसं जाडसर असं हे दळून घेतलं, खूप जास्तही बारीक मी दळून घेतलेलं नाही. त्यानंतर हिरवी मिरची वापरणार आहोत, परंतु थोडीशी लाल मिरची पावडर मी कलरसाठीची ही टाकलेली आहे. बेडगी मिरची पावडर, कारण ही तिखट नाही. तुम्हाला लाल मिरची पावडर स्किप करायची असेल तरी देखील करू शकता. लोणच्याचा मसाला तयार आहे. त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. तुमच्या तिखटच्या अंदाजानुसार हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता. साधारणतः या ठिकाणी 3 मोठ्या आकाराचे आपण हळदीचे हळकुंड घेतलेले आहे. त्याचबरोबर हिरव्या मिरच्या साधारणतः 15 ते 20 घेतलेले आहे. त्यानंतर एक छोटासा अद्रकचा तुकडा. आता सर्व जिन्नस छान स्वच्छ धुवून घेतले, स्वच्छ नॅपकिनने कोरड्या केले. त्यानंतर 15 मिनटं हवेशीर छान अशा सुकवण्यासाठी ठेवले. त्यानंतर ओल्या हळदीवरील जी साल आहे ती पूर्ण आपल्याला काढून टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला ती व्यवस्थित अशी बारीक कट करून घ्यायची आहे. या ठिकाणी वापरलेले ओली हळद असेल, हिरवी मिरची किंवा अद्रक सर्व छान असं कोरडंच असावं, ओलसरपणा नसावा. ओल्या हळदीची वरील साल काढून झालेली आहे. हिरव्या मिरच्या आपण आता छान अशा स्लाईस करून कट करून घेणार आहोत. आता या ठिकाणी हिरवी मिरची ही मध्यम तिखट आहे, त्यानुसार मी हे हिरवी मिरचीचं प्रमाण वापरलेलं आहे. पूर्ण जास्त तिखट हिरव्या मिरच्या असतील तर तुम्ही हे प्रमाण कमी अधिक करू शकता. त्याचबरोबर छान कोवळ्या मिरच्या मिळाल्या तर त्या देखील तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये वापरू शकता. या ठिकाणी हिरवी मिरची देखील छान स्लाईस करून कट करून झालेली आहे. त्याचबरोबर आपल्याला ओली हळद या ठिकाणी कट करायची. तर ओली हळद कट करताना या ठिकाणी मी स्लाईस करून ती कट करून घेणार आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जर छान अशा त्याच्या स्लाईस न करता तुम्हाला जर ती किसून घ्यायची असेल तरी देखील तुम्ही ती मोठ्या मोठ्या आकारामध्ये किसून घेऊ शकता, किंवा छान अशा त्याच्या चिप्ससारखी छान अशी गोल कट करून घ्यायची असेल तरी देखील तुम्ही ती कट करून घेऊ शकता. अगदी तुमच्यावर डिपेंड आहे. परंतु मी जेवढी जास्त बारीक आणि त्याचबरोबर पातळ असे छान स्लाईस करता येईल अशा पद्धतीची मी स्लाईस करून घेणार आहे. हे पहा, जेवढी जास्त बारीक कट करून घेता येईल तेवढी जास्त बारीक कट करून घेत आहे. या ठिकाणी ओली हळद छान अशी आपण कट करून घेत आहोत. सर्व ओली हळद कट करून झालेली आहे. आता आपण अद्रक छान असं बारीक कट करून घेणार आहोत. अद्रक तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये वापरायचं असेल तरी देखील तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर अद्रकची वरील साल तुम्ही काढून घेतली तरीही चालणार आहे. आता या ठिकाणी आपण ही जी ओली हळद एका डिशमध्ये किंवा पातेल्यामध्ये काढून घ्यायची. त्यानंतर त्यावर काही मसाले जे आपण वापरणार आहोत ते सर्व मसाले या ठिकाणी मिक्स करून घेणार आहोत. हिरवी मिरची मात्र आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायची आहे, त्यामुळे ती बाजूलाच ठेवणार आहोत.
त्यानंतर आपण यामध्ये अद्रक देखील टाकलेला आहे. त्याचबरोबर यामध्ये टाकूया जो मिक्सरला दळून घेतलेला लोणच्याचा मसाला होता, तो सर्व मसाला यामध्ये टाकायचा. त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे. आता लोणच्याला थोडंसं मीठ जास्त वापरलं तरीही चालतं, जेणेकरून लोणचं जास्त दिवस छान असं टिकतं. आता व्यवस्थित टॉस करत व्यवस्थित असं सर्व हळदीमध्ये आपल्याला हा खार मिक्स करून घ्यायचा. या ठिकाणी मसाला छान असा मिक्स करून झालेला आहे. आता फोडणी पात्रामध्ये आपण तेल टाकणार आहोत. आता या ठिकाणी साधारणतः मोठ्या आकाराची 1 वाटी भरून होईल एवढं तेल मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेलाचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरीही चालणार आहे. त्यानंतर छान धूर सुटेपर्यंत आपण तेल कडकडीत गरम करून घेतल्यानंतर गॅस केलेला आहे बंद. त्यानंतर अगदी 2 ते 3 मिनिटानंतर ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या आपण या तेलामध्ये छानशा तळून घेतल्या. गॅस बंदच ठेवलेला होता. गरम तेलामध्येच हिरव्या मिरच्या टाकल्या. त्यानंतर फोडणी छान अशी थंड करून घेतलेली आहे आणि आपण लोणचं छान असं मिक्स करून घेणार आहोत. आता या ठिकाणी हे तेल टाकल्यानंतर आपली हळद देखील टाकायची राहिलेली आहे. त्यामुळे आपल्याला हळद देखील यामध्ये 1 चमचा हळद टाकायची आहे. या ठिकाणी सर्व जिन्नस छान असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या. हळदीचं लोणचं करायला सोपं आहे, त्याचबरोबर झटपट बनवून तयार होतं आणि इतकं पौष्टिक असं हे लोणचं आहे की सर्व लोणच्यांपेक्षा पौष्टिक लागणारं हे हळदीचं लोणचं तुम्ही हिवाळ्यामध्ये नक्कीच बनवा. त्याचबरोबर तुम्ही जर या अगोदर हे हळदीचं लोणचं बनवलं असेल तर तुम्ही कशा पद्धतीने बनवलं किंवा तुम्ही कोणकोणते साहित्य एक्स्ट्राचं यामध्ये ॲड केलेलं आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा, जेणेकरून त्या पद्धतीने देखील हळदीचं लोणचं आपण पुढच्या वेळी करू. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि ओल्या हळदीचे फायदे जर तुम्हाला माहिती असेल तर ते देखील कमेंट करून नक्कीच सांगा. आहाराविषयीचं ज्ञान जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त सर्वांपर्यंत पोहोचवता येईल. त्यामुळे जी ओल्या हळदीचे जर तुम्हाला फायदे माहीत असतील तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा, जेणेकरून पौष्टिकता ही घराघरात पोहोचेल. त्याचबरोबर तुम्हाला रेसिपी आवडली तर कमेंट बाजूला सरकून हाईप देखील करा आणि अशाच भरपूर टिप्स आहेत. पूर्ण वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता न चुकता पौष्टिक रेसिपी शिकायची असतील तर या व्हिडिओच्या खाली जे चॅनलचं नाव आहे कविताच किचन, त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा. त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा आणि कविताच किचनचा कांदा लसूण मसाला मटण मसाला जर तुम्हाला घ्यायचा असेल तर 70 20 16 21 00 या नंबरवर कॉन्टॅक्ट नक्कीच करा. त्याचबरोबर तुम्हाला जर लिंबू मिरचीच्या लोणच्याची रेसिपी पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला दिलेली आहे, तिथून तुम्ही ती चेक करू शकता. त्याचबरोबर वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत धन्यवाद.